विस्कटतंय, त्याच्यामुळं अडथळा करणंच नको, तुझ्या दर्शनाची लालसा धरणंच नको. मला का तुला भेटा वाटतंय म्हणजे, पण खरी आत्मभेट विस्कटून जाते. म्हणून मी तुला भेटण्याचा प्रयत्न करीत नाही. काही करी बोले कल्पी, करणं, बोलणं आणि कल्पना करणं, ह्या तीन गोष्टी झाल्या. काय काय? करणं, बोलणं, करायला देह लागतो, बोलायला वाणी लागते आणि कल्पना करायला मन लागतं. आलं का लक्षात? काय काय? काया, वाचा आणि ह्या तीन गोष्टी आपल्या जवळ आहेत. हे शरीर म्हणजे काय? काया. काही करायचं म्हणलं काय लागत? काया लागते ना. लोक नाही म्हणत का नुसत्या बोलण्यानं थोडं होते. होय, वाणी नव्हतं का? नाही. अहो तुम्ही किती बोलत बसले, बघ किती बोलत बसले, तर घडायचं असलं, करायचं असलं तर नुसत्या तोंडानं नसतं होत. कशानं नसतं होत? करावं लागतं. त्याला करावं लागतं म्हणजे देह वापरावं लागतो त्याला. मग करायचं म्हणलं की देह लागतो, बोलायचं म्हणलं की वाणी लागते, बोलून दाखवायचं, आणि कल्पना करायचं म्हणलं की मन लागतं. आणि हे तिन्ही व्यावहारिकच आहेत. हे तिन्ही बी कसे आहेत? व्यावहारिक आहेत. करण्याकरता देह लागतो, बोलण्याकरता वाणी लागतेच, आणि कल्पना करण्याकरता मन सुद्धा लागतं. काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, हे दोन्हीही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. पण तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करणं का न करणं, सापेक्ष बोलणं. करणं त्याच्या सापेक्ष न करणं, किंवा न करणं त्याच्या सापेक्ष करणं. पण तुझ्या माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करणं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाचं एक आव्हान आहे, काही न करणे. देवाची सेवा करायची का तुम्हाला? ज्ञानेश्वर महाराजाचं ऐका. काय काही लोक म्हणते आम्ही तर सहजच काहीच करीत नाही. मग झाली का सेवा? करायला लागल्याला करू देत नाहीत महाराज. नाही करणाऱ्याला कर म्हणते. करा रे बाप्पान, असं आहे. ती दुहेरी. आपण एकेरी समजायचं, एकेरी समजायचं काही काम नाही. काहीला कर म्हणते आणि काहीला करायला लागला त्याला म्हणते बस झाला आता. काही न करणे ते तुझी सेवा, काही न होशी ते तुगा देवा. काहीच होणार नाहीस हे तू, नेणे जेते तुझे रूप, आणि जाणणे तितुगे पापगा देवा. द्वैतात जाणणं होतं म्हणून ते द्वैत पापच आहे. म्हणून जाणायला गेलं की पापच झालं आपल्याकडून. म्हणून जाणीजे तितुके पापगा देवा. म्हणून तीन गोष्टी जशा इथं लक्षात घ्या. ये दोन्ही तुझे या स्वरूपी न घेती मुसू. मनुष्य शरीर असून क्रिया करू नये ध्यानात. वाणी असून बोलू नये, आणि मन असून संकल्प करू नये. काय काय? ज्याला शरीर मी वाटतं त्याला क्रिया मी वाटत असते. कर्ण कव्हा अंगावर येतं? जर आपण शरीर मी आहे असं समजलं की कर्ण अंगावर आलं. मी वाणी आहे असं समजलं की बोलणं अंगावर आलं. आणि मी मन आहे असं समजलं की संकल्प विकल्प अंगावर आले. आता हे तीन येतं. हे तीन मी नाही,
तीन माझे नाही आणि तीन खरे बी नाही. झाला बात त्याचा. इतका बात करायचं शिका. काय काय हे तीन तीन आहे, हे तीन मी नाही. करणं शरीराचं आहे, माझं बोलणं वाणीचं आहे. माझं कोणतीच वाणी नाही. कोणतं शरीर मी का कोणती वाणी? स्थूल शरीर बी नाही, सूक्ष्म शरीर बी नाही, कारण शरीर बी नाही. व्यवहारात करणं करायचं लागत तर हे तिन्ही बी लागत. बोलणं लागत, बोलावं लागत तर चारही वाण्याचा उपयोग करावा लागतो. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी चारही वाण्या आहेत बोलणं होण्यासाठी. कारण तिथून शब्द सुटल्याशिवाय, परेतून निघाल्याशिवाय पश्चंतीत येत नाही, पश्चंतीतून आल्याशिवाय मध्यमेत येत नाही, आणि मध्यमेतून निघाला की मग वैखरीत आल्याशिवाय इथला इथं शब्द तयार नसतो. तो परेतून आला तिथून, आणि परेच्या पलीकडे घर आहे आपलं. परे हुनी येथे राहू. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी चारी वाण्या हुंकल्या वेदचारी. बोल बोलाची बोले सचिदानंद म्हणून. म्हणून करणं देहाशिवाय नाही, बोलणं वाणीशिवाय नाही, संकल्प करणं मनाशिवाय. आणि आपण मन कमानाला जाणार, वाणी कवानीला जाणार. देह कधी त्याला असं आपलं स्वरूप कळालं तर ते वाणी असून बोलणं होत असून मी बोललो ऐकून न ऐके, बोलोनी न बोले, चालोनी न चाले, करून न करणं आपलं का बोलणं आपलं का संकल्प आपला. म्हणत नाही आपण तर संकल्प आपला नाही, विकल्प बी आपला नाही. म्हणून शरीर असून करणं नसावं, वाणी असून बोलणं नसावं, आणि मन असून संकल्प नसावेत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खरं पाहिलं तर करणं बी नाही, बोलणं बी नाही, आणि संकल्प सुद्धा स्वरूपी न घेती. तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बोलणं नाही, करणं नाही, आणि कल्पना करणं सुद्धा नाही. म्हणून आता काय भेटीची तरी काय कल्पना करून काय बोलायचं आपल्याला, कशाला बोलायला जायचं, कोणाकडं का काय करायचं. खरी भेट जी आत्मभेट आहे आपली, ही विस्कटून जाते. त्याच्यामुळं जसं आहे आहो जैशी तैशी अखंडी, जसे आहोत आपण तसेच अखंडी. मोठा महान बोध, दिव्य बोध असा चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आणि त्या निमित्तानं चांगदेव 65च्या निमित्तानं आपणही हे चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. आणि जसा चांगदेव कृतार्थ झाला तसं आपल्यालाही कृतार्थ होता येतं असं हे चिंतन आहे. पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हार गळा कासे पितांबर, हार गळा कासे पितांबर, हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान. तुका म्हणे माझे की सर्व दूर, तुका म्हणे माझे की सर्व दूर, तुका म्हणे माझे की सर्व दूर, तुका म्हणे माझे की सर्व शोक, म्हणे माझे की सर्व दूर, तुका म्हणे माझे की सर्व दूर.
तुलसी हार गळा कासे पितांबर से मुख आवडले पाहिला श्रीमुख आवडले तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुका मन माझे सर्व सुख तुका मन माझे सर्व सुख माझे सर्व सुख माझे सर्व सुख मन माझे सुख पाहिला श्रीमुख आवडले पाहिला श्रीमुख आवडले तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर श्रीमुख आवडले पाहिला श्रीमुख तुलसी हार गळा कासे रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता Papa
गोडपणे जैसा गुळ कैसा देव झाला सत्य गोडपणे जैसा गुळ कैसा देव झाला सकळ कैसा देव झाला सकळ कैसा देव झाला सकळ देव झाला सकळ कैसा 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 देव झाला सकळ देव सभाय अंतरी देव सभायो अंतरी देव सभायो अंतरी भजो कवळ्या परी देव सभायो अंतरी देव सभायो अंतरी देव सभायो अंतरी Rang
तुका म्हणे हे अलंकार तुका म्हणे तैसे आहे तुका म्हणे तैसे आहे तुका म्हणे तैसे आहे समजू कवड्या बळी देव सभाय अंतरी देव सभाय अंतरी देव सभाय अंतरी गोडपणे गोड जैसा जैसा गोड गोडपणे जैसा गोड गोडपणे जैसा गोड गोडपणे जैसा
गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ. आता भजू कवण्या परी देव सभा हे अंतरी. उदका वेगळा आता भजू कवण्या परी देव सभायंतरी. पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन. उत्तरे चरण संतांची, उत्तरे चरण संतांची, उत्तरे चरण संतांची. पंचकृपा झाले कथे साविसा, कथे साविसा. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा.
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. गोडपणे जैसा गुळ, गोडपणे जैसा गुळ, तैसा देव झाला सकळ. आता भजू कवन्या परी देव सभा हे अंतरी. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपेशी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आलेला अनुभव, घेतलेला अनुभव हा प्रतिपादन करतात. त्या बाबतीत आपण थोडंसं त्यांचे काय मनोगत आहे आपण समजून घेण्याचे प्रयत्न करू. सप्ताहाचा हा 7वा दिवस आहे. आता 7व्या दिवसाची सेवा भगवान महाराज म्हणून येणारे होते. आता ते न आल्यामुळं कामात न राहिलेला बैल पण त्याला पकडावं लागलं, धरावं लागलं. त्याची व्यसन काढून घेतलेली आहे. कष्ट करून करून थकलेल्या बैलाचं काय असतं ते व्यसन काढून घेऊन मोकार चढत असतं तसं ते. पण आता योग जसा आग्रह होता किंवा तुम्हीच करा, बसून करा, काय करा, चला कस तरी आता तुम्ही आम्ही मिळून सेवा करू. 1 तासामध्ये आपण आटपून घेऊ. आता तुम्ही जास्त सहकार्य केलं तर मला थोडंसं बोलायचा उल्हास आहे. गाते श्रोत्याने पाहते, गाते श्रोत्याने पाहते, गाते श्रोत्याने पाहते, गाते श्रोत्याने पाहते. चतुर विनोदी सोम भावे पूर्ण ज्ञाते, सोम भावे पूर्ण ज्ञाते, सोम भावे पूर्ण ज्ञाते, सोम भावे पूर्ण ज्ञाते. ज्ञानेश्वर महाराज सर्वांना सांगतात की गाते मंडळी गाते, श्रोते आणि हे ऐकायला जे बसलेले ते कोण आहेत? आता याच्यात पुन्हा प्रकार केले गेले. गाते, श्रोते आणि पाहते. काही कीर्तन पाहायला आलेले असते म्हणजे शब्दच आहे तसा. आता कीर्तन पाहण्याचा विषय का ऐकण्याचा विषय? ऐकायचा विषय. काही चतुर असते, काही विनोदी असते, बरं का. काही माणसाला विनोदच आवडतो तर काय त्या महाराजांनी काही हसविलं नाही, काय नाही, काय नाही, त्याला विनोद आवडत असतो. काही विनोदी असते, काही चतुर असते. जयपूरच्या सप्त्यामध्ये काय चिंतन झालंय, कसं झालं, हे महाराज कुठं चुकला, त्याचं लक्ष कुठं असतं, हे कुठं चुकत होते, किती बरोबर सांगतो याच्याकडे नाही लक्ष, कुठं चुकत हे अशी काही काही माणसं असते, चतुर असते. पण याला सर्वांना ते म्हणाले, हात जोडून पाया पडून सांगायला लागले की बाबा हो काय करा तुम्ही, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण. का म्हणून विठ्ठल स्मरण का म्हणले? का आपल्याला त्या विठ्ठलाचं विस्मरण झालेलं. आपल्याला स्मरण संसाराचं आहे.
मग आता संसाराचं स्मरण म्हणल्यावर विठ्ठलाचं विस्मरण होणारच आहे. आणि विठ्ठलाचं स्मरण झाल्याच्या नंतर संसाराचं विस्मरण होणारच आहे. म्हणून सर्वांनी या सप्ताहामध्ये आता सांगायचं तात्पर्य, चिंतन ऐकून 7 दिवस तर 72 झालेली माणसं आहेत. चांगदेव 65 ऐकलेली. 7 दिवस महाराजांनी चांगदेव 65 हा ग्रंथ प्रतिपादन केलेला आहे. आणि दुसरी जमेची बाजू मला असं वाटतं की हे 14वं वर्ष आहे. सप्ताहाचं हे 14वं वर्ष आहे. आणि 14वं वर्ष आणि पुन्हा 14 वर्षाचे चांगदेव, 14च वर्षाचे चांगदेव, सप्ताह 14वा. त्या निमित्ताने ग्रंथ निवडला चांगदेव 65. पण चांगदेव असे होते, चांगल्या चित्ताचे ते चांगदेव होते आणि ज्ञानाचे ते ज्ञानदेव होते. आता दोहीचा संवाद आपण सर्वांनी ऐकलेलाच आहे. हे अभेदाचं चिंतन आहे. इथं भेद, आताच महाराजांनी सांगितलं की वा भेदामध्ये दुःख आहे. भेदात काय आहे? दुःख आहे. आता भेद दिसतो पण कल्पित आहे. भेद कसा आहे? कल्पित भेद आहे. पण वास्तव हा अभेद आहे. आणि हेच प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. गोडपणे जैसा गुळाचा डाग असतो, ढेप असते, गुळाची ढेप असते ना, त्याला कोणी डाग म्हणतो, त्याला कोणी ढेप म्हणतो, कोणी भेली म्हणतात. लक्षात आलं का? मग आता गुळाचा डाग, गुळाची ढेप म्हणजे सगुण देव. तो कसा आहे? आकार आहे तो, दिसतो तो, पण गोडी ही गोडी दिसत नाही. गोडी दिसत नाही, पण गोडी ही अनुभवाला येते का नाही? अनुभव आल्यावरच सांगता येईल ना गोड गुळ कसा असतो म्हणून. मग अनुभव आल्यावरच गुळाची गोडी सांगता येईल. तसा स्वचा अनुभव इथं आपण सर्वांनी घेतलेला आहे. त्याच्याच बाबतीत आपल्याला थोड्याच वेळा चिंतन करायचं, म्हणून थोडं भजन करावं. विठ्ठला आपण जर विठ्ठल विठ्ठल स्मरण केलं देवाचं, तर आपलं अंतःकरण काय होईल? शुद्ध होईल. आणि शुद्ध अंतःकरणामध्ये शुद्ध देवाचं ज्ञान होईल. देव कसा आहे? देव शुद्ध आहे, शुद्धीवर आहे. संत हे शुद्ध बी आहेत आणि शुद्धीवर बी आहेत. शुद्धीवर बी आहेत आणि शुद्धीवर आणते. जीव हा शुद्ध आहे पण शुद्धीवर नाही. जीव कसा आहे? शुद्ध आहे पण तो शुद्धीवर नाही. तो आता जीव हा देव नाही का शुद्धीवर नाही? शुद्धीवर नाही. जसं त्या मेढ्यातला सिंह नाही का शुद्धीवर नाही? आता हे सर्वांनीच ऐकलेलं आहे. तो स्वतः तो मेंढा समजित होता तेव्हा बी मेंढा नव्हता. ज्यावेळेस तो स्वतःला काय समजित होता, पण मेंढा होता का? समजित न होता तेव्हा मेंढा नव्हता. लक्षात आलं का? आणि स्वतःला सिंह समजित होत नव्हता तेव्हा तो सिंहच होता. तसं आपण सर्व स्वतःला देव समजतो का देह समजतो? आपण स्वतःला काय समजतो? आता देह समजतो का देह आहेत? आपण समजतो. आपण
देहा पण अजिबात नाही. तुम्ही किती जरी हट्टाने म्हणले देह मी तर देह तुम्ही कधीच होऊ शकत नाही. पण देव तुम्ही आहेतच. तुम्हाला देव करायची समजा की नका समजू. आहे तू अंगा डोळे उघाडे 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 तुका करी दादा तुका करी दादा अंगी डोळे उघडे. तुकाराम महाराज तुम्हाला जागा करायला लागले. तुका करी जागा. घाबरू नको काय तू. आपल्याला काय करायले ते करायले जागा करायला. उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी करून. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणे ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या. म्हणून आपण नरध्यात आलो. लक्षात आलं का? तर नरध्यामध्ये एक ही संधी आहे. देव प्राप्त करून घेण्याचं साधन मनुष्य देह. मग इतर देहातले जीव देव नाहीत का तिथं समजायची सोय नाही. सर्व देहातले जीव काय तर देव आहे. पण त्याला सांगितल्यावर समजत का? समजून घेण्याची सोय आहे का? पण इथं सोय आहे. आणि इथं सोय असून जर आपण समजून घेत नसतो तर याच्यासारखं दुर्दैव कोणतं आहे? विठ्ठला नरदे निधान लागले नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देवाची होईल म्हणती ते होती. तरी का चित्तीने धरावे. तुम्ही जर ठरवलं देव व्हायचं. आता देव व्हायचं का देव आहे हे लक्षात घ्यायचं. आता व्हायचं हे भानगडच आहे. व्हायचं असतं तर झालेच नसते. झाले असते तर राहिले नसते. जे होत असत ते राहत नसत. म्हणून तो आहेशी तू अंगा. अंगानेच तू कोण आहे? देव आहे. आणि सर्व जीव अवघे खोटा नागवी संदेह. लक्षात आलं का? अवघे तरंग समुद्र येत. अवघे तरंग समुद्र आहेत. तसे अवघे जीव देव आहेत. हाच विषय आहे. बरोबर आहे की नाही? मग आता घटा अनेक आहेत. पण अनेक घटामध्ये एकच परमात्मा आहे. जसं अनेक घट आहेत पण अनेक घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब अनेक वाटायले का अनेक आहेत? अनेक आहे का ते? आता घट अनेक आहेत का सूर्य अनेक आहेत? घट अनेक आहेत, सूर्य अनेक नाही.
अनेक घटामध्ये सूर्य जसा एक आहे तसाच अनेक शरीरामध्ये आत्मा हा एक आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, 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 एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तो दुर्गमा, वाया तो दुर्गमा, न खाली माना हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. वाया तो दुर्गमा, न खाली माना, वाया तो दुर्गमा, न खाली माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सरळ सांगायला लागले, एक हरी आत्मा. आत्मा आणि हरी शब्द तिथं तिथंच कसा आहे? एक हरी आत्मा. हरी एकच आहे आणि तोच हरी आत्मा आहे आणि तोच आत्मा हरी आहे, याच्यावर भिन्न नाही. मग आता इथं लक्षात घ्यासारखं आहे, या शरीरामध्ये पुरुषाच्या शरीरात आत्मा आहे आणि महिलाच्या शरीरात आत्मी आहे. असं नाही का? बरं आहे, मग जमते. स्त्रियाच्या शरीरामध्ये आत्मी नाही, तिथं आत्माच आहे. आणि पुरुषाच्या शरीरात सुद्धा आत्माच आहे. आणि आत्मे दोन का एक? आत्मा एकच आहे, एक हरी आत्मा. आता चिंतन करण्यासारखं आहे की शरीराच्या बी दृष्टीने भेद नाही, आत्म्याच्या दृष्टीने तर नाहीच नाही. शरीराच्या दृष्टीने भेद कसा नाही? सगळे शरीर पंचभूताचे, सगळे शरीर हाडामासाचे, सगळे शरीर मातीचे. हा भेद आहे. जसं रांजण मातीचा, मी हमेशा सांगत असतो, राजनी मातीची, डेरा मातीचा, लोटक बोळक मातीचेच का? मग आता तुम्हाला मी सांगतो, रांजण रांजणीचा नवरा, कसं आहे का? रांजण मातीच आणि राजनी बी, आणि त्या राजनाचं राजनीचं डेरक पोरग मातीच, आणि त्या डेऱ्याचं माठाचं लोटक हे मातीच, आणि बोळक सुद्धा सगळे मातीच. आता मातीमध्ये बाई नाही आणि बॉबी नाही, कुठं भेद आहे? आणि मातीला कळत नाही, मातीला माती कळत नाही, आणि ज्याला कळत तो माती नाही. ज्याला कळत तो माती नाही, मातीला माती कळत नाही. आणि जो म्हणता असेल मला कळत नाही, तुला माती कळत नाही, मग तुझी काय, तुझी मौत होणार आहे. मग जा तिकडे मर. विठाला सहज आहे, कळण्यासारखं आहे. परमार्थ सोपा आहे का अवघड आहे? हा, सोपा आहे. तू का म्हणे सोपे, पण शहाणे बाजीत ना, है का नाही? आता म्हणून तर ह्या जयपूरच्या सप्त्यात शहाणेच माणसं येतात आणि लांब लांबून येते. लक्षात आलं का? आता आमच्या परतूरला सप्ताह होणारे लाखो लोक जमणार आहेत. जिपा प्रचार करायला लागलेला आहे खूप लोकांना. मग ते वाटतं त्याला म्हणते सप्ताह, त्याला म्हणते सप्ताह. आता तो सप्ताह आहे का सप्ताह आहे तुला? अरे हो खरा सप्ताह आहे, 7 दिवसाचा सप्ताह आहे. जसं चांगदेव महाराज
त्याने 65 ऐकून 1400 वर्षे जगले, पण ते तिरकाळ ज्ञानी होते. त्यांना कळत होतं की पुढे ज्ञानेश्वर महाराजाचा अवतार होणार. मग त्याच्यापेक्षा आपण भाग्यवान आहेत राहा. चांगदेवापेक्षा आपण भाग्यवान आहेत. लक्षात आलं का? आपल्याला योग साधना ह्या करायची काय भानगडी पाड्या नाही. आपल्याला सहज चांगले 65 ऐकायला मिळायला लागले, म्हणजे सहज लक्षात यासारखं आहे. म्हणून एकची माती नाना भिंती, रंजन आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हे उघड उघड ब्रह्म आहे. जसं सर्वांच्या अंगावर उघड उघड कापूस आहे. दृष्टांत आणि सिद्धांत समजून घेता येत असतो. बरोबर आहे का नाही? आता हे तुमच्या सर्वांच्या अंगावर बाया असतील, माणसं असतील, कोण असेल, पुरुष असतील, पण सगळ्याच्या अंगावर एक कापूस आहे की नाही? एकच कापूस आहे ना? का भेद आहे याच्यामध्ये? नाही, सरळ सरळ आहे ते. मग तसं कापूस सर्वांच्या अंगावर एक आहे. मग ह्या कापसाचा विस्तार आहे. हो काय आहे? कापसाचा काय आहे? तसा देवाचा विस्तार आहे. देव विस्तारला विठ्ठल विस्तारला जने, जसं कापूस विस्तारला सर्वांच्या अंगावर. बरोबर आहे. मग कपडे नाहीच. कपडे काय नाही? कपडेच नाही, कापूसच आहे. तसं संत म्हणते जगच नाही, देवच आहे. पण आता सर्व कपड्यामध्ये कापूस भरलेला आहे का नाही? सर्वांच्या कपड्यामध्ये कापूस काय झालेला आहे? भरलेला आहे. म्हणजेच कापूसच आहे, कपडेच नाही. कापूसच आहे, कपडे नाहीच आहे. आताच महाराजांनी सांगितले की कपडे हे कल्पित आहेत. कपडे हे कसे येतात? कल्पित आहेत. आणि कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते. मग आता कपडे कापसाला सोडून आहेत का? मग तसं देवाला सोडून जग आहे का? अवघा देवाची झाला पायी, 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 भरोनिया अंतरबाई, भरोनिया अंतरबाई, अवघा देवाची झाला पायी, अवघा देवाची झाला पायी, भरोनिया अंतरबाई, भरोनिया काय म्हणतायत महाराज? अवघा देवाची झाला पाय, भरून या अंतर्बाही. जसं ह्या सर्व जयपूरच्या घरामध्ये माती भरलेली, गावातच माती भरलेली, गावच नाही, मातीच आहे. तसं सर्वांच्या कपड्यामध्ये कापूस भरलेला आहे. तुका म्हणे द्या भरिला,
विठ्ठले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले म्हणजे देहच नाही. काय नाही? विठ्ठलच भरला. देह नाहीच आहे. देह नव्हे मी हे आणि उरला विठ्ठलच आहे. म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची 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 विठ्ठलची. सर्व विठ्ठल सर्वच देव आहे. जगच नाही. आहे का नाही? काय नाही? जगच नाही. पण हे एकदम पटत नाही. अजात वाद आहे हा. कोणता वाद आहे? अजात वाद आहे. हे अजात वाद पटत नाही म्हणून विवर्तवाद सांगितला गेला. किंवा हे पंचभूताचं हे बदलणार आहे, हे नाशवान आहे. आणि त्याला म्हणलं ते देहच नाही म्हणलं ते म्हणतो काय म्हणायला हे. मग शास्त्रातली एक खुबी आहे ते सांगण्याची. एकदम पटत नाही त्याला. मग त्याला धोरणाने सांगावं लागतं. कसं धोरणाने सांगावं लागतं? कपड्याला जर एकदम माती म्हणलं तर तो म्हणे आगावच माणूस आहे. पण त्याला सांगावं लागतं कपडे नाही बाबा, आडवे उभे दोरे आहेत. आडवे उभे दोऱ्यावर कापडाची कल्पना आहे. बरोबर आहे का? पुन्हा त्याला आतमध्ये द्यावं. आता दोरे आहेत का कापूस आहे? मग ते म्हणतो हो हे बरोबर. मग पुन्हा त्याला म्हणावं लागतं अरे कापूस नाही माती आहे. मग ते म्हणतो त्याला सांगावं लागतं की झाला कशापासून? कापूस झाला कशापासून? मातीपासूनच. बरोबर आहे का? मग त्याच्या लक्षात येतं हा एकदम. मग त्याला असं धोरणाने सांगत गेलं मग त्याच्या डोक्यात बसतं. एकदमच त्याला सांगा गेलं की ते त्याच्या डोक्याच्या वर जातं. म्हणून तर माणसं म्हणतात आमच्या डोक्यावर महाराजाने शब्द वापरला. पण ज्याला डोके आहेत त्याला कसं काय जाईल डोक्यावर? ज्याला डोके आहेत त्याच्या डोक्यावर कसं जाईल? मग तुम्ही त्याच्या डोक्यावर जातं म्हणतात ना, त्याला डोकेच नाहीत. विठाला विठाला